शाळेत गेला. कोल्ह्याची शाळा होती छान छान किती, सर शिकवती नाचून गाऊन मारण्याची ना भीती. कोल्ह्याची शाळा होती छान छान किती, सर शिकवती नाचून गाऊन मारण्याची ना भीती. मारण्याची ना भीती, मारण्याची ना भीती. म्हणूनच एकदा एक कोल्हा चक्क शाळेत गेला. एकदा एक कोल्हा चक्क शाळेत गेला. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. तुम्ही मला या ठिकाणी ऐकून घेतलं आणि संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचे खूप खूप आभार आणि तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. नमस्कार मित्रांनो, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचीच घटक संस्था असलेल्या नूतन प्राथमिक शाळेमध्ये मी गेले होते. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे म्हणजेच शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते आणि एक मार्गदर्शक म्हणून मला त्या ठिकाणी बोलावलेलं होतं. मित्रांनो, मार्गदर्शकापेक्षाही मला त्या 4थीच्या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवता आला. मला त्या 4थीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधता आला. ही खूप महत्त्वाची गोष्ट होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय बेंडसुरे सर, प्रमुख अतिथी म्हणून नूतन विद्यालयाच्या शिक्षिका आरती कदम मॅडम, व्यासपीठावर प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक आदरणीय रत्नपारखी सर, आदरणीय पांडे सर, आमच्या मार्गदर्शिका आदरणीय चौधरी मॅडम, गजमल मॅडम, गिरी सर, हळणे सर, काळे सर, डुकरे सर आणि शाळेतील इतर शिक्षकांची या प्रसंगी उपस्थिती होती. मित्रांनो, या शाळेतील लहान लहान मुलांसोबत वेळ घालवता येणं, त्यांच्याशी संवाद साधता येणं, ही संधी मला या शाळेने उपलब्ध करून दिली. सर्वप्रथम मी नूतन प्राथमिक शाळेचे खूप खूप आभार मानते. आज नूतन प्राथमिक शाळेतील तुमचा शेवटचा दिवस आहे, हो की नाही? पण शाळेत परत तर येणार ना? शाळेची आठवण येईल तुम्हाला? हे पहा, आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्या आठवणीत राहणारी आणि आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी असणारी शाळा जर कुठली असेल तर ती आपली प्राथमिक शाळा असते. कोणती शाळा असते? प्राथमिक. आणि म्हणून या प्राथमिक शाळेला आपण कधीही विसरायचं नाही. विसरणार का? परतून शाळेमध्ये यायचं आहे. यायचंय ना? या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अतिशय बोलक्या भावना त्यांच्या मनोगतातून व्यक्त केल्या. ऐकूयात विद्यार्थ्यांची मनोगते. गुरुजनांनी आई वडिलांसमोर आम्हाला कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सोडून जाताना तुम्हाला. सन्माननीय शिक्षक व पालक यांना मी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण भावुक झालो आहोत. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील. मी दुसरीला या शाळेत प्रवेश घेतला होता. दुसरीला शाळेत येताना खूप दुःख व्हायचं, पण आता शाळा सोडून जाताना खूप दुःख होते. आमचे सर आम्हाला खूप छान शिकवतात. आमच्या सरांचं नाव काळे सर. ते आमचे वर्ग शिक्षक आहेत. ते मराठी, इंग्रजी, मॅथमॅटिक्स खूप छान शिकवतात. आणि आमचे इतिहासाचे आणि परिसर अभ्यासाचे सर रत्नपारखी सर, तेही खूप छान शिकवतात. प्रत्येक वेळेस आमच्या शाळेचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळेस काही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन असेल तर ते आम्ही मुलंच करतो. आम्हाला सर मॅडम सहकार्य करतात. दुसरीमधून प्रवेश घेतलेला आहे. माझ्या सरांचे नाव काळे सर आहे. मी तिसरीमध्ये या शाळेत माझी सुंदर शाळा हा उपक्रम झाला. या उपक्रमातून आम्हाला लय काय शिकायला भेटले आणि आम्हाला शाळेबद्दल निमंत्रणही लिहायला सांगितलं आणि आम्ही ते लिहिलं आणि आम्हाला बक्षीसही भेटले आणि आम्हाला लय काय ॲक्टिव्हिटीजही करायला भेटले आणि आम्हाला लय मजा आली आणि आम्हाला खेळही घेत होते आमचे तर. आणि खेळात नंबर आला तरी बक्षीस भेटायचे आणि आमचे तर आम्हाला हे ना छान म्हणून द्यायचे. म्हणजे हे ना छान बोलायचं. आज मी आपल्या शाळेबद्दल तुम्हाला मनोगत सांगणार आहे. मी या शाळेत दुसरीपासून आले. पहिलीला माझं शिक्षण या शाळेत झालं नाही कारण की पहिलीला लॉकडाऊन होते. दुसरीपासून या शाळेत आल्यावर मला काहीच माहीत नव्हतं. पण नंतर मला नवीन मैत्रिणी भेटल्या आणि मी ग वर्गात आले. ग वर्गात
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभाचे आयोजन करत असताना या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नूतन विद्यालयातील आदर्श शिक्षिका आरती कदम मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर शब्दामध्ये मार्गदर्शन केले आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर गीत विद्यार्थ्यांसमोर या ठिकाणी सादर केले. तर ऐकूयात प्रमुख अतिथी आरती कदम मॅडम यांनी विद्यार्थ्यांसमोर सादर केलेले अतिशय सुंदर गीत. सोबत म्हणायचे. ठीक आहे, चालायचं मग सुरू करायचं. एकदा टाईट बसा बरं, टाईट बसा. सुरू करायचं. जिंदगी सवार दूं, एक नई बहार दूं, दुनिया ही बदल दूं, मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ. मैं किसी का सपना हूँ जो आज बन चुका हूँ सच. अब ये मेरा सपना है कि सबके सपने सच मैं करूँ. आसमां को छू लूं, तितली बन उड़ूं. सुनो बच्चों, हा हा हा, मैं हूँ तुम्हारा स्कूल नूतन प्राथमिक. मैं हूँ तुम्हारा स्कूल नूतन प्राथमिक. ला 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 ला. आवडलं? ओके. सांगितलं की हा निरोप समारंभ आहे, पण त्याचबरोबर शुभेच्छा समारंभ आहे आणि एक आनंद आणि दुःख मिश्रित असा कार्यक्रम आहे हा. आता तुम्ही सोडून जाणार आहात याचं दुःख आहे, पण तुम्ही दुसऱ्या शाळेत जाणार आहात, तुम्ही सर्वजण पास होणार आहात याचा आनंद देखील आहे. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभाचा अध्यक्षीय समारोप शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय बेंडसुरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक आदरणीय काळे सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रशालेतील आदरणीय चौधरी मॅडम यांनी मानले. तसेच प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक विद्यार्थी प्रिय शिक्षक आदरणीय रत्नपारखी सर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. नवी दिशा असावी, घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल. शिगीच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. शिगीच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी. अगदी या ओळीप्रमाणे तुम्ही आता तुमच्या पंखांमध्ये बळ भरून उंच भरारी मारायची आहे आणि आपल्या शाळेचं नाव मोठं करायचं आहे. कोण कोण करणार मग आपल्या शाळेचं नाव मोठं? छान. परत एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. निरोप समारंभ म्हणजे विद्यार्थ्यांच्या संमिश्र भावना असतात. एकतर शाळा सोडून जाण्याचं दुःखही असतं आणि नवीन शाळेत जाण्याचा उत्साह देखील असतो. आज या निरोप समारंभाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवताना अतिशय आनंद झाला. विद्यार्थ्यांना मी एक गोष्ट देखील सांगितली होती. ती गोष्ट कोणती होती हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. परंतु आजचा हा निरोप समारंभाचा क्षण, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि आमचं चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा. आज या कार्यक्रमप्रसंगी याच शाळेतील एका विद्यार्थ्याने अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गीत सादर केलेलं आहे. ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी बात आमचं हे असूर. देवा या तुझात देवा गरु जो मान, भंडारा योगाती माधू सुपानन रगात. याचा गार राज तुम्हाला जीव तुमच्या पायी वाटतो जी. झुंजामंदी तुमच्या संगती मर्द मावळाला लढतो मी. राजाल जिंकून या जगभरी शिवबाराज नाव गाजजी. हे माझ्या राजार, हे रे माझ्या शिवबार, हे माझ्या राजार, हे रे माझ्या शिवबार. धन्यवाद.